पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला आता उत्सुकता निर्माण झाली आहे, तू सांगतोयस की मला हे सगळं तुझ्याकडून ऐकायचं आहे आणि मला ह्या मार्गावरती पुढं जायचं आहे. तुला जर हा मी आत्ता सांगितलेला जो योग आहे, ह्या योगाच्या मार्गाने जर तुला पुढे जायचं असेल किंवा या मार्गाने जर तुला साधना करायची असेल, तर ती तुझी साधना करताना तुला ज्ञान पूर्णपणाने असलं पाहिजे. कारण आता तू साधनेला उद्युक्त का झालास, तिथं 7वा अध्याय सुरू केला. म्हणाले आता तुझ्या मनात काय, भगवान उवाच आहे इथे. म्हणाले मय्यासक्त मनाहा, तुझं मन माझ्याकडे पूर्ण आकृष्ट झालेलं आहे. मला माहिती आहे तू माझ्या ठिकाणी आसक्त झालेला आहेस. पार्थ योगम युंजन मदाश्रयः, माझ्या आश्रयाने जो योग तू आचरण करणार आहेस, असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसी तत्शृणु. म्हणाले संशयरहित होऊन आणि समग्र सर्व अंगानी जेव्हा तू मला जाणून घेशील, माम यथा ज्ञास्यसी, मला तू ज्या प्रकाराने जाणशील, तू मला पूर्ण अंगाने जेव्हा जाणून घेशील, तत्शृणु, जे मी बोलेन किंवा तेच मी तुला ऐकवेन, की जे ऐकल्याने तुला तुझा योगाचा अभ्यास हा माझ्या ठिकाणी आश्रय ठेवून आणि माझ्या ठिकाणी आसक्त होऊन तू जो स्वीकारला आहेस, तो तुझा अभ्यास यशस्वी होईल. कारण आपण म्हणतो की नाही, अहो आम्ही नामस्मरण करतो, पुष्कळ आमच्याकडे ना नामाबद्दलच्या शंका मनात असतात. त्या शंकांचं एकदा निरसन झालं. आता पंचसूक्त पवमान आहे. आता आमच्या गुरुजींनी सांगितलं, आमच्या लहानपणापासून आम्ही घरामध्ये पंचसूक्त पवमानाने अभिषेक केलेला पाहिला. असं वाटायचं इथे काय ह्या लोकांना त्या पवमानाचं आहे बा, मोठा सण आला की पवमान अभिषेक, मोठा सण आला की पवमान अभिषेक, काय हे पवमानाचं महात्म्य. एकदा ते पंचसूक्त पवमान मी घेऊन आले घरी, त्याची पोथी ती आणली, मग ते वाचलं. आपल्याला तर काही त्याचा वैदिक मंत्रांचा अर्थ कळत नाही, त्याच्या खालचा मराठी अर्थ वाचला आणि मग त्याच्यामध्ये जो विषय त्यांनी मांडला आहे आणि त्या विषयाचं जे फल सांगितलं आहे, त्या फलाचं प्रतिपादन इतकं सुंदर, इतकं मोठं आणि त्याचं महात्म्य इतकं विशेष आहे की मग असं वाटलं की बरोबर आहे, या लोकांना त्याचं इतकं महात्म्य का आहे. तसा विषय आहे हा, की मी तुला योग सांगितला, तुझा माझ्यावर श्रद्धा बसली म्हणजे विश्वास बसला, तू आता मला सोडून दुसरीकडे जाणार नाहीस, मी जे सांगेन ते तू ऐकणार. पण मी कोण, तुला जर मी कोण आहे हेच कळलं नाही तर तुझी माझ्यावरची श्रद्धा अधिक दृढ कशी होईल. म्हणून सामग्र्यम आणि असंशयम, म्हणून सामग्र्याने सर्व बाजूनी माझं जे स्वरूप आहे ते तू जाणून घे आणि तसंच संशय रहित हो.
माझ्या स्वरूपाबद्दल निसंशय हो. आपण जसं म्हणतो भगवंतावरची आमची श्रद्धा किती दृढ आहे, किती तीव्र आहे आम्हाला माहीत नाही, पण एवढं नक्की आहे की आमची त्याच्यावरती श्रद्धा आहेच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की ती दृढ आहे की नाही, कारण काहीतरी मनामध्ये काहीतरी डळमळतं. डळमळतच नाही असं नाही, म्हणजे ती जितकी अगदी 52 कशी सोन्यासारखी पाहिजे तशी काही नाही आहे. असेल तिला 50 कशी असेल, 45 कशी असेल, पण ती 22 कॅरेट 20 कॅरेट तरी आहे. पण जे पुढचं नाही आहे ते का नाही आहे? कारण त्याच्या यथार्थ रूपाचा विचार आम्ही करत नाही, त्याची यथार्थता आमच्या अंतःकरणात ठसली नाही. ते म्हणतात अर्जुना ती ठसवून घे. तुझ्या अंतःकरणामध्ये निसंशयपणे ती जर ठसली तर तुला पुन्हा कधीच वाटणार नाही की हा भगवंत जे सांगतो आहे त्या वाक्यावर काही प्रश्न विचारावा, काही संशय उत्पन्न होईल. त्या संशयाचं निराकरण कशाकरता करशील? कारण तुला कळेलच की जे मी सांगतोय ते केवळ तुझ्या कल्याणाचं आहे आणि ते केवळ अंतिम सत्य आहे, त्याशिवाय ते काही वेगळं नाही, हे तुझ्या लक्षात येईल. म्हणून आता ह्या अध्यायाला सुरुवात झाली. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्यशेषतः यत् ज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. आता ज्ञानम म्हणजे माझ्याविषयीचं ज्ञान, ते हम सविज्ञानम इदम प्रपंचाच्या ज्ञानासहित माझ्याविषयीचं ज्ञान मी तुला सगळं काही अशेषतः काहीही शिल्लक न ठेवता संपूर्णपणे तुला सांगतो. आता हे ज्ञान तुला प्राप्त झालं असता ज्ञातव्यम अवशिष्यते न इह. आता या लोकामध्ये तुला पुन्हा काही जाणण्यासारखं शिल्लकच उरणार नाही. मी जे ज्ञान तुला देईन माझ्याविषयीचं त्यानंतर आता तुला काही जाणायला शिल्लक राहणार नाही. असं ज्ञानाचं स्वरूप मी तुला आता वक्ष्यामी, ते मी तुला सांगतो. आई का मग तो अनंतू प्रार्था ते असे म्हणतू पैगा तू योगयुक्तो झालासी आता. मग तो परमात्मा पार्थाला असं म्हणतो की अरे तू आता योगयुक्त झालास. अरे तुझ्या ठिकाणी योगाचं ज्ञान जे आहे ते पूर्णपणाने तुझ्यापर्यंत पोचलेलं आहेस. मज समग्रा ते जाणसी ऐसे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगे न तैसे विज्ञानेसी. आता योग कळला तुला, आता मला समजून घे. कसं समज? तळ हातावरती रत्न ठेवलंय, मोठा कोहिनूर हिरा ठेवलाय, आपल्या हातावर आहे. आता काही शंका आहे का? कारण आमच्या तळहातावर घेऊन आम्ही ते रत्न पाहतोय. तसा म्हणाले तू मला अंतर्बाह्य समजून घे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. माझ्याविषयीचं ज्ञान तुला कशासहित सांगेन? प्रपंचाच्या विज्ञानासहित. प्रपंच ज्ञान काय आहे? विज्ञान आहे. आणि परमात्म्याचं ज्ञान काय आहे? ज्ञान आहे. आता येथ विज्ञाने काय करावे? ऐसे घेसी जरी मनोभावे. तुझ्या मनात जर असा विषय आला की हो इथे त्या प्रपंचाचं ज्ञान घेऊन मला काय करायचं आहे? प्रपंच दुनियादारी तर मी पुष्कळ पाहिली आहे, भगवंता तुझ्याहीपेक्षा जास्त पाहिली असेल, काही कमी नाही आहे, मला त्या प्रपंचाचं ज्ञान कशाला करून देतोस? म्हणाले परिपई आधी जाणावे तेची लागे. पण अर्जुना एक लक्षात ठेव, परमात्मज्ञान तत्वज्ञान समजून घेण्याच्या आधी प्रपंचाचं ज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. ते तू जरूर समजून घे. म्हणाले येथ विज्ञाने काय करावे असं मनामध्ये आणू नको. मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जर प्रपंचाचं पूर्ण ज्ञान संपलं तर जी जाणीवेच्या रूपाने असणारी बुद्धी आहे ती माझं ज्ञान घेताना झाकून जाईल. म्हणजे तू माझ्याशी थेट येऊन भिडशील, तुला तुझ्या विचारांनी मनाने कशामध्ये पडावं लागणार नाही. तैसी जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. म्हणाले जसं तीराला लागलेली नाव आहे ती आता काही दचमळत नाही, हलत नाही किंवा तिच्या हलण्याचं भय नाही, कारण ती आता किनाऱ्याला लागलेली आहे. तसा त्या प्रपंचाचा किनाऱ्याला लागलेला तू जेव्हा मला पाहशील ते तुझं निश्चल पाहणं केव्हा होईल? जेव्हा तुला प्रपंचाचं यथार्थ ज्ञान होईल तेव्हा. म्हणाले तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे
तरकू आयणी नेघे अंगी जयाचा. काय स्वरूप आहे म्हणाले माझं, पैसी जाणीव जेथ न रिघे. तसं तुला सांगतो की जिथे जाणीव म्हणजे ज्ञान पोचू शकत नाही, म्हणजे बुद्धी पोचू शकत नाही, विचार मागुता पाऊली निघे, जिथे विचारही पोचू शकत नाही, तर्कू आयणी नेघे, तर्काला चातुर्य येऊ शकत नाही, शहाणपण येऊ शकत नाही, अंगी जयाचा, ज्याच्या ठिकाणी अर्जुना तया नाव ज्ञान, त्या ज्ञानापर्यंत ना तर्क पोचतो, ना विचार पोचतो, ना त्याच्यापर्यंत जाणीव म्हणजे ज्ञान पोचतं. म्हणाले येर प्रपंचू हे विज्ञान. व्याख्या केली आहे तर अर्जुना तया नाव ज्ञान, अर्जुना त्याला ज्ञान म्हणावं. नंतर येर प्रपंचू, प्रपंचाच्या विषयीची माहिती हे विज्ञान समजावं. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान, प्रपंचाच्या ठिकाणी त्याला सत्य मानणे आणि प्रपंचाच्या ज्ञानालाच सत्य धरून चालणे, ही व्याख्येत काय बसतं, अज्ञान. हे त्याचं अज्ञान आहे हे समजावं, हे ही जाणं. अज्ञानसुद्धा समजून घे. म्हणजे व्याख्या कोणाकोणाच्या केल्या, अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान, या तिनाच्या व्याख्या केल्या. आता अज्ञान अवघे हरपे, आता अज्ञान निघून गेलं पाहिजे. विज्ञान निशेष करपे, ते करपून जातं कारण त्याला स्थानच राहत नाही. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाई, आणि जे ज्ञान आहे ते त्याच्या स्वरूपात जाऊन मिसळून जातं, त्या ज्ञानालाही अस्तित्व राहत नाही. ऐसे वर्म जे गूढ, हे कसं घडतं, ते जे वर्म आहे, ते जे गूढ आहे, ते कीजेल वाक्यारूढ, ते जे वर्म आहे, ते जे रहस्य आहे, ते रहस्य मी शब्दात प्रकट करणार आहे. लक्षात ठेव अर्जुना. जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. त्यांनी म्हणाले तुझ्या मनाचं जे काही हौस आहे, जे काही ऐकण्याची इच्छा आहे, जी काही उत्सुकता आहे, ती पूर्ण शमणार आहे. तुझ्या मनात काही पुन्हा शंका ठेवणार नाही आहे मी. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. जे ज्ञान ऐकल्यानंतर सांगणाऱ्याला सुद्धा आता काय सांगू, पुन्हा वेदांसारखं तो नेती नेती म्हणेल, आता याच्यापुढे मी काय बोलू. सांगतयाचे बोलणे खुंटे, त्याचं बोलणं खुंटून जातं. ऐकतयाचे व्यसन तुटे, त्याची जी आवड आहे, ऐकणाऱ्याची जी आवड आहे, व्यसन आहे, छंद आहे, तो सुटून जातो. तो म्हणतो आता काय ऐकायचं, खूप ऐकलं. आपण ते लोकमान्यांचा आणि दादासाहेब खापर्ड्यांचा प्रसंग आपण घेतला होता ना, की दादासाहेब खापर्डे म्हणाले आता इतकं सुंदर गाणं आहे. लोकमान्यांना तुमचं सारखं रोजची धकाधक आहे, एक दिवस चला माझ्याबरोबर, सुंदर गाणं ऐका, त्या बाई इतक्या सुंदर गातात, त्यांचं गाणं इतकं छान आहे, तर आपल्याला ते गाणं ऐकून बरं वाटेल. तर तेव्हा लोकमान्यांनी सांगितलं दादासाहेब आपण जा, आपल्याला गाण्यातली पुष्कळ रुची आहे, आपण चांगले रसिक आहात, आपण ऐका, मला काही गाणं ऐकायला येण्याची इच्छा नाही. का म्हणाले, नाही म्हणाले आता काही आवश्यकता नाही. कारण म्हणाले एकदा भगवंताच्या गीतेच्या म्हणजे गीतारूपी मुरलीचे स्वर माझ्या कानात आहेत आणि तो नाद माझ्या कानात कायम आहे, त्यामुळे अन्य गीताची आणि अन्य गाण्याची मला काही जरूर नाही. तसं त्यांनी इथे सांगितलं की अन्य ऐकण्याची इच्छाच राहणार नाही. ऐकणार याचं ऐकण्याला इतकी तृप्ती येईल, ऐकतयाचे व्यसन तुटे, तो पुन्हा ऐकण्याची इच्छा करणार नाही. हे जाणणे साने मोठे उरो नेदी. म्हणाले हे जे आहे हे लहान मोठं असा काही तो भेद राहू देत नाही. म्हणजे हे ज्ञान मनुष्याच्या ठिकाणचा लहान मोठेपणाचा भेद संपवून टाकतो. की काय हो यांचं गाणं ऐकलं नाही आहे, काय हो कट्यार काळजात घुसली सिनेमा अजून पाहिला नाही आहे, जरा पाहिला पाहिजे, काय माहिती केव्हा जाईल. म्हणाले ही उत्सुकता शिल्लक राहत नाही. पाहिला तर पाहिला, नाही पाहिला नाही पाहिला, जे होईल ते होईल. पण एकदा ह्याचं व्यसनच असं आहे की ते व्यसन दुसऱ्या ठिकाणी हे टाकून धावायला लावत नाही. आणि म्हणून ते म्हणाले मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. म्हणाले हजारो लोकांच्या मध्ये कुठेतरी एखाद्याला या ज्ञानाच्या विषयी उत्सुकता निर्माण होते,
किंवा या ज्ञानाच्या सिद्धीसाठी तो प्रयत्न करायला लागतो. त्याला हजारो लोकांच्यामध्ये एखाद्याला वाटतं की हे मिळवण्याकरता आपण काही प्रयत्न करावा. यततामपि सिद्धानां, अशा हजारो लोकांच्या प्रयत्न करणाऱ्या अशा त्या सिद्धांच्या किंवा त्या मार्गाने जाणाऱ्यांच्या मध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वतः, एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. नाही तर आमच्यासारखे देवाचा फोटो आहे, फोटोवरून उजवीकडे फूल पडलं झालं देवाचा आपल्याला संकेत, एवढ्यातच आमची देवाला नैवेद्य दाखवला, हा सण साजरा केला, ते कर्मकांड यथासांग पार पडलं, एक ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. नाही, दरवर्षी आमचं होतं. आता बघा 25 वर्ष झाली, 25 पारायणं झाली आमची ज्ञानाची, आमच्या आयुष्यात पुष्कळ मिळवलं. म्हणाले हा सामान्य मनुष्य या पद्धतीनेच ईश्वराला जाणतो भजतो. एखादाच माम वेत्ती तत्वतः, एखादाच मला तत्वतः अगदी त्याच्या मूळ रूपामध्ये, टू द कोर, अगदी त्याच्या अंतर्गर्भापर्यंत जाऊन जाणतो. पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी, विपाईलेयाची येथ धिवसा, तैसे या धिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे. पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी, हजारो मनुष्यांच्या मध्ये, विपाईलेयाची, विपाईलेय एखादा, एखादाच, विपालीयाची येथ धिवसा, धिवसा म्हणजे इच्छा, या हजारो लोकांमध्ये एखाद्यालाच इच्छा असते. तैसे या धिवसे करा, असे इच्छा असणाऱ्या लोकांच्या मध्ये बहुवसा माझी विरळा जाणे, त्यांच्यामध्ये कुणीतरी एखादाच मला जाणतो. जैसा भरले या त्रिभुवना, आतू एक एकू चांगू अर्जुना, निवडून की जे सेना लक्षवरी. तसं त्रिभुवनामध्ये असलेले जे लोक आहेत त्या सर्व लोकांच्या मधून अगदी निवडून निवडून योद्धे गोळा करावे लागतात आणि मग त्यांची एक लक्ष सेना होते. त्या एक लक्ष सेना उत्तम योद्ध्यांची होणं इतकं काही सोपं नाही. की तया ही पाठी, जे वेळी लोह मांसा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेचा पाटी एकूची बैसे. आता आधी ती लक्षसेना निर्माण करणं कठीण, त्या लक्षसेनेमधून तयाही पाठी, त्याच्याही नंतर पुढे ऐका, ते वेळी लोह मांसा ते घाटी, म्हणाले ते शस्त्रास्त्रांचे देहावरती घाव घेऊन मांसा ते घाटी, ते घाव आहे. वेळी विजयश्रियेचा पाटी, पाटी म्हणजे सिंहासन, त्या सिंहासनावरती एकूची बैसे, म्हणजे विजय कोणाचा होतो? एकाचाच होतो. सगळे लोक म्हणतात आमचे पंतप्रधान मोदी, मोदींचा विजय झाला. मोदींचा विजय केव्हा झाला? जेव्हा लक्षावधी लोक त्याच्या मागे काम करत आहेत. अशा लक्षावधी लोकांनी काम केलं, अनेकांनी अनेक प्रकारे सोसलं, कुणाकुणाला काय काय नुकसान भोगावं लागलं, तेव्हा कुणी एक त्या राजसिंहासनावर बसतो. म्हणून विजयश्रियेचा पाटी, यशाच्या सिंहासनावरती बसणारा कुणी एकच असतो. तैसे असतेचा महापुरी, रिघताती कोटीवरी, याविषयी जिज्ञासा असणारे कोट्यावधी निघतात. रिघताती परिप्राप्तीचा पैलतिरी विपाईला निघे, पण याची प्राप्ती करून घेणारा आणि पैलतीर गाठणारा एखादाच असतो. ऐलतीरावर पुष्कळ असतात, जिज्ञासा म्हणून आपण पुष्कळ वाचतो, पुष्कळ अभ्यासतो, पण तो मार्ग क्रमून पलीकडे जायचा आहे, एवढी उत्कटताच आतमध्ये आधी असायला पाहिजे. ती उत्कटता घेऊन साधन झालं पाहिजे, ते साधन यशस्वी झालं पाहिजे, म्हणजे परतीराला लागणार. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून सामान्य गा नोहे. म्हणून एक लक्षात ठेव अर्जुना, हे ज्ञान सामान्य नाही आहे. मग हे सांगता वडील गोठी गा आहे. आता म्हणाले हे सांगताना एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, परी ते बोलो येई पाहे आता प्रस्तुत आहे. आता म्हणाले हे जे ज्ञान आहे ईश्वराच्या विषयीचं, ते फार मोठं आहे किंवा त्याचा फार बारकावा आहे किंवा ते फार महत्त्वाचं आहे, हे सगळं खरं, पण आत्ता त्याच्याशी काही करायचं. आत्ता आपल्याला काय करायचं? परी ते बोलो येईल पाहे, केव्हा तरी पुढे बोलता येईल. ह्या अध्यायात आत्ता आपल्याला ते बोलायचं नाही, पुढे बघू केव्हा येईल तेव्हा.
पण आता काय करायचं आहे म्हणाले, आता प्रस्तुत ऐक आहे, आता तुला प्रपंच ज्ञान सांगतोय, म्हणजे प्रपंचाचं विज्ञान ते मी तुला आता सांगतो आहे, ते ऐक. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. म्हणाले आता याच्यामध्ये 5 महाभूत सांगितली, भूमी, आप, अनल, वायू आणि खम म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पुढे सांगितलं मन, बुद्धी आणि अहंकार, मनोबुद्धिरेवच अहंकार इतियम, अशा प्रकारे ही मे भिन्ना, ही माझी प्रकृतीरष्टधा, ही भिन्न अशी अष्टधा प्रकृती आहे. आता मी तुला ह्या प्रकृतीचं ज्ञान देतो. तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. तरी अवधारी गा, आता लक्ष देऊन ऐक अर्जुना, हे महदादिक माझी माया, उद्याला आपल्याला हे अधिक स्पष्ट घ्यायचंच आहे. हे जे महत आदी तत्व आहेत, महत, अहंकार, सत्व, रज, तम, ही सगळी जी तत्व आहेत ती सगळी माझी माया आहे. जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, ज्याप्रमाणे छाया सावली प्रतिबिंब रूपाने, हे बिंब आहे, ती व्यक्ती आहे, ती बिंब आहे, आणि जे पडलं आहे ते प्रतिबिंब आहे, ती प्रतिबिंब रूपाने माझी छाया. आता एवढं एक ओवी माधव संप्रदायाला पुरेशी द्वैत सांगायला. त्यांच्याकडचं सगळं तत्वज्ञान बिंब प्रतिबिंबावर उभं आहे. आता माऊलींची ओवी बघा कशी आहे. त्यांनी सांगितले जैसे प्रतिबिंबे छाया, जणू काही त्याचं ते प्रतिबिंब म्हणजे त्याची ती सावली निजांगाची, त्याच्या अंगाची ती सावली आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे ये स्तव. आणि आता या ठिकाणी ही प्रकृती म्हणजे काय, तर म्हणाले ह्या 8 गोष्टी भिन्न भिन्नपणाने समजून घेणं, ज्याच्यापासून 3ही लोक निर्माण झालेले आहेत, असे ह्या अष्टधा प्रकृतीनी हे सगळं त्रिलोक निर्माण केलेले आहेत. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी. म्हणाले ही अष्टधा प्रकृती माझ्यापासून भिन्न आहे, असं कसं धरतोस, कारण ती कशी आहे, मी बिंब आहे आणि ती छाया आहे. ती जी माझं प्रतिबिंब आहे ती छाया आहे माझी. म्हणजे माया काय आहे, भगवंताची छाया आहे. मग तिला माया का म्हटलं, माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जिला अस्तित्व नाही ती. सावलीला काय अस्तित्व आहे, व्यक्तीला अस्तित्व आहे, बिंबाला अस्तित्व आहे, प्रतिबिंबाला काय अस्तित्व आहे, तसं मायेला काय अस्तित्व आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं, प्रतिबिंब छाया 2 प्रकारांनी सांगितलं. पाण्यात पडलं तर प्रतिबिंब आहे, सूर्याच्या इथे उभं राहिलं तर छाया आहे, म्हणजे सूर्यप्रकाशात. तर ही जी छाया आहे आणि हे जे प्रतिबिंब आहे, ह्या दोन्ही गोष्टी म्हणाले निजांगाची, ती जशी असते तशी ही माया किंवा ही प्रकृती ही त्या छायेसारखी माझ्यापासून भिन्न आहे. म्हणून आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे, जी 8 अंगांनी युक्त असणारी अष्टधा प्रकृती आहे. लोकत्रय निपजे ये स्तव, 3ही लोक हिच्यापासून जन्माला येतात. हे अष्टधा भिन्न कैसी, तू प्रश्न विचारशील ही माझ्यापेक्षा वेगळी कैसी. ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, असा विचार जरी मनात आणलास तरी तेची गा आता परियेसी विवंचना. तर आता त्याच्याच विषयीचा विचार तू ऐक. आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8ही भाग. हे 5 महाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 असे मिळून 5 आणि 3 8, हे मिळून काय आहे, अष्टधा प्रकृती आहे. आता एक पुढचा श्लोक घेऊन आपण थांबूया. अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते जगत. आता श्लोकाचा अर्थ पण आपण नंतर करू, फक्त खालच्या ओव्या वाचून घेऊ. आणि या 8ची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था. म्हणजे हे 8ही जेव्हा साम्यावस्थेला आलेले आहेत
त्यांच्याकडे जेव्हा तारतम्य नाही तेव्हा त्या प्रकृतीला नाव काय आहे? परम प्रकृती. ती माझी श्रेष्ठ प्रकृती आहे. ती आहे नाम व्यवस्था जीवू ऐसी. आणि त्याला काय म्हणतात? जीव. ह्या सगळ्यांना जिथे साम्यावस्था येते, म्हणजे या देहामध्ये असणारा जो जीव आहे तो कसा आहे? या अष्टधा प्रकृतीची साम्यावस्था आहे, तो जीव आहे. आणि ही अष्टधा प्रकृती भिन्न भिन्न आहे. ती काय करते? हे जगत निर्माण करते. म्हणजे आता व्याख्या कशाची केली? जीव, जगत आणि जगदीश्वर. जगदीश्वर कोण आहे? भगवंत म्हणतो मी आहे. जीव कोण आहे? ह्या अष्टधा प्रकृतीची साम्यावस्था. आणि जगत कसं आहे? अष्टधा प्रकृतीची तारतम्यावस्था. ती आता गुणांप्रमाणे विभाजित होईल ना. किंवा त्यांच्या आता आपल्या देहामध्ये एक आपल्यामध्ये समजा या अंजलीताई देव इथे अगदी बारीक आहेत, त्यांच्यासमोर मी चांगली जाडजूड आहे. म्हणजे ह्या प्रकृतीत भेद कशाचा आहे? या पंचमहाभूतांच्या समीकरणाचा. ते एकमेकांशी जे जोडलेले आहेत. आता माझ्यामध्ये आपाचं प्रमाण जास्त असेल, वायूचं प्रमाण जास्त असेल, आकाशाचं प्रमाण जास्त असेल, माहीत नाही कशाचं प्रमाण जास्त आहे की ज्याच्यामुळे देहाला स्थूलता आहे. आता त्यांच्याकडे कशाचं प्रमाण कमी आहे आपल्याला माहीत नाही. आपाचं प्रमाण कमी असेल, त्यांच्यामध्ये आकाशाचं प्रमाण कमी असेल, त्यांच्यामध्ये वायूचं प्रमाण कमी असेल. शरीर जे आहे ते पूर्णपणे शिडशिडीत आहे. हे जे निर्माण होतं, ही जी भिन्नता आहे, ही कुठे आहे? जगताच्या ठिकाणी. जीवाच्या ठिकाणी आपण सगळे जीव आहोत. आणि आपण सगळे जीव कसे आहोत? या अष्टधा प्रकृतीच्या साम्यावस्थेत आहोत. म्हणजे वास्तविक विचार करता एक जीव दुसऱ्या जीवापासून भिन्न आहे का? नाही, कारण सगळा तसाच आहे. पण आम्ही एकमेकांपासून भिन्न का झालो? आमच्या कर्मामुळे, आमच्या कर्माच्या संस्कारांमुळे. आमची भिन्नता काय आहे? आमची भिन्नता संस्कार आहे. ते संस्कार भिन्न भिन्न आहेत म्हणून ते संस्कार उडले, ते सगळे स्वच्छ होऊन गेलं, त्याचं मालिन्य गेलं की नुसतंच जीव आहे, नुसतंच चैतन्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही तिचे नाम व्यवस्था जीव, याला जीव असं नाव आहे. ते जडा ते जीववी, ते जडाला सजीव करतं. चेतने ते चेतवी, चेतनेला सज्ञान करतं. जीव काय करतं? आम्हाला बुद्धीनी चेतना दिली, हे असं असं कर, तर त्याला सज्ञान करतं. ते कर, ते असं वेडवाकडं वागू नको, तिथे ते गरम आहे खूप, पटकन हात लावू नको, हातात नवीन वाहन आहे, माहीत नाही किती कसा पिकअप आहे त्याचा, काय नाही, एकदम वाहन जोरात सुरू झालं तर तुझी पंचायतून बसेल, नीट राहा. हे सज्ञान कोण करतं? चेतने ते चेतवी, तो कोण? हा जीव. हे सगळं करणारा जीव आहे. ते जडा ते जीववी, जे जड आहे त्याला जिवंत ठेवण्याचं काम पण तेच करतं. जडाला आता ही भिंत अशीच्या अशी ठेवण्याचं काम कोण करतं? ते चैतन्य करतं. त्याच्यामुळे ते आपण म्हणतो ना, आता काय पुढे जीर्ण सिमेंटची आता अगदी काय जाहिराती असो, अंबुजा असो, नाही तर आणखीन कोणतंही, ही एवढी जाहिरात असते. एक 5, 50, 100 वर्ष झाली की अहो तर किती वर्ष राहील, त्याचं आयुष्य किती. आता बघा त्याची ते भिंती पाडल्या, आता नुसती अशी माती झाली आहे. म्हणजे काय झालं? त्यातलं चैतन्य संपलं. त्या चैतन्यानी जे बळ आधी दिलेलं होतं ते बळ 100 वर्षांनी राहिलं नाही. का नाही राहिलं? कारण ते चैतन्य ह्या जगताशी, ह्या सृष्टीशी दिशा आणि कालानी बांधलेलं आहे. कालानी बांधलंय ते, आणि त्यामुळे कालानी बांधलेल्याचं आता त्या सिंगापूरमध्ये तर 40 वर्ष झाली की इमारत खाली उतरते, ठेवायलाच तयार नाहीत मंडळी त्याच्या पुढे. आम्ही 100 वर्ष इमारत ठेवली तर आम्हाला त्याचं कौतुक आहे. म्हणजे सांगण्याचा आपल्याला हेतू असा की कालाशी निगडीत आहे त्या चैतन्याचा व्यापार. आता पुढे आपण पाहू. मना करवी मानवी शोक मोह. आणि मनाला काय करतं? ते आनंद, दुःख, ते चैतन्य, तो जीव, म्हणजे ती साम्यावस्थेला आलेली अष्टधा प्रकृती, ती आम्हाला नाचवते, मोहात पाडते, दुःख देते. पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जिये चिये जवळिके करणे, जिया अहंकाराचे निविंदाणे,
जगची धरिजे. पै बुद्धीचा अंगी जाणणे, पण बुद्धीच्या माध्यमामधून आम्हाला जाणवणे, ज्ञान होणे, कळणे, आकलन होणे, ते जिये चिये जवळिकेचे करणे. त्याला काय करतात म्हणाले, तिला हिच्या सानिध्यामुळे, कुणाच्या सानिध्यामुळे, या जीवशक्तीच्या, ही जी साम्यावस्थेला असलेली शक्ती आहे. म्हणजे कोण आहे ही, हिचं नाव आता आपण उद्याला पाहू, पण परम प्रकृती म्हणजे ही पराप्रकृती आहे. ही पराप्रकृती आपल्याला उद्या सविस्तर पाहायचं आहे, आज थोडी त्याची प्रस्तावना करून ठेवू. तर ती या बुद्धीचा अंगी जाणणे, ते जिये चिये जवळिके करणे. जितकी त्या प्रकृतीची त्या बुद्धीशी जवळीक आहे, तितकी ती त्या ज्ञानाची उलगड त्या बुद्धीला देते. आम्ही जातो ना तिच्याजवळ, तिच्या जितक्या अधिक, आता आपण एकाग्र होऊन जर आपण काही श्रवण केलं तर एकाग्रतेमध्ये प्रकृतीची शक्ती अधिक आहे. आमच्या मनातले सगळे विचार बाहेर केलेत आणि आम्ही ऐकतो आहोत. हे एकाग्रतेमध्ये काय सापडतं, काय मिळतं आम्हाला, आम्ही त्या थेट मूळ प्रकृतीकडे जातो. प्रकृतीचा हा जो व्यापक विस्तार आहे ना, त्या विस्तारात नाही अडकत. ते सगळं आपण उद्या पाहूया. जिया अहंकाराचेनी विंदाणे जगची धरिजे, आणि त्या पराप्रकृतीनी विंदाणे कौशल्य, त्या पराप्रकृतीनी जे अहंकाराचं कौशल्य धारण केलं, म्हणजे तिने स्वतःच्या ठिकाणी तो जो अहंकार धारण केला आहे, असणे, अस्तित्व, आयडेंटिटी, हे जे तिने धारण केलं आहे, त्यामुळे काय झालं, तिने धारण केलेलं असल्यामुळे ह्या जगालाच धारण केलं आहे. म्हणजे हे जे जग आहे हे कुणामुळे आहे, त्या पराप्रकृतीने धारण केलेल्या अहंकारामुळे आहे.